तुम्ही कधी विचार केलाय का की कोर्टाचं समन्स तुम्हाला व्हॉट्सअपवर आलं तर ते खरं मानायचं की खोटं? हा प्रश्न जर तुम्हाला पण पडत असेल तर आता सावध व्हा. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. नागपूरमधील एका प्रकरणात साक्षीदारांना व्हॉट्सअपद्वारे समन्स पाठवण्यात आलं होतं. सुरुवातीला विशेष न्यायालयानं या पद्धतीला बेकायदेशीर ठरवून एका पोलीस कॉन्स्टेबलवर 5,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. पण हायकोर्टानं हा निर्णय आता फिरवलाय. न्यायालयानं स्पष्ट केलंय की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून म्हणजेच व्हॉट्सअपद्वारे समन्स बजावणं आता कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध आहे. न्यायालयानं यात असंही नमूद केलंय की कलम 70(3) नुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवलेले जे समन्स आहेत ते वैध मानले जातील आणि कलम 530 नुसार खटले, चौकशी आणि वॉरंटची बजावणी ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं करण्यास परवानगी दिली गेली. त्यामुळे आता मोबाईलद्वारे सूचना देणं बेकायदेशीर ठरत नाही. विशेष न्यायालयानं या तरतुदींकडे दुर्लक्ष केल्याचं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयानं खर्च वसुलीचा आदेश देखील रद्द केलाय. त्यामुळे आता मोबाईलवर आलेल्या अधिकृत कायदेशीर सूचनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण कायद्यानं आता डिजिटल पाऊल उचललंय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.